नागपूरच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये ट्विस्ट चांगलाच वाढताना पाहायला मिळत आहे। 2 दिवसाआधी बुट्टीबुरी नगर परिषदच्या काँग्रेस प्रणित स्थानिक आघाडीचे 20 नगरसेवक भाजपच्या बैठकीमध्ये गेले। ते काल काँग्रेसच्या बैठकीमध्ये देखील सहभागी झालेले होते। त्यामुळे या स्थानिक आघाडीचे 20 नगरसेवक नेमके कोणाच्या बाजूने मतदान करणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे आहे। काल सर्व नगरसेवकाची तुम्ही देखील बैठक घेतली, त्यामुळे प्रश्न आहे की ते नेमके नगरसेवक कोणाच्या बाजूने आहे? असं आहे की ते मतदार आहेत। प्रत्येक पक्ष जो आहे, जो निवडणुकीमध्ये आहे, तो त्यांना अप्रोच करणारच आहे। आम्ही अप्रोच केला तर सगळे नगरसेवक होते। त्या आदल्या दिवशी बावनकुळे साहेब अमजदभाई जे आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, APMCचे सभापती राहिलेले आहेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले, तिथे नगरसेवक होते, त्यांची भेट झाली, आमची पण भेट झाली। आम्ही त्यांना विनंती केली की या लढाईमध्ये आपण आमच्यासोबत, या विचारधारेची लढाई आहे। आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं BJP फसवणूक करते आहे लोकांची, शब्द देऊन, ही अशी विचारधारा आहे की शब्द देऊन शब्द पाळत नाही। आज जनगणनेमध्ये OBCचा कॉलम नाही, OBCच्या विद्यार्थ्यांच्या, SC ST विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप्स नाहीत। मला सांगा, ती काँग्रेस प्रणित परिवर्तन आघाडी होती, त्यामुळे कुठेतरी निवडणुकीच्या आधीच काँग्रेसचे अनेक उमेदवार ते स्थानिक आघाडीच्या आरी चिन्हावर लढलेले होते। म्हणजे एक प्रकार ते काँग्रेसचेच नगरसेवक मानले जात होते आतापर्यंत। उमेदवार म्हणून सगळ्यांना भेटण्याचा अधिकार आहे ना। मी काल महापौरांना भेटलो, याचा अर्थ ते काँग्रेसमध्ये आले का? अनेक BJPच्या नगरसेवकांना जाऊन भेटलो, कारण की मी 836 मतदार जे आहेत ते माझे मानतो मी, त्यांच्याकडे उमेदवार म्हणून जाण्याचा मला अधिकार आहे। तसे BJPचे गेले, आम्ही पण गेलो, आमची चर्चा झाली। 20 पैकी किती नगरसेवक होते? नगराध्यक्ष, नगरसेवक इतर होते? सगळे उपस्थित होते। आपण फोटो पहा, त्यांचे फोटो पहा, आमचे फोटो पहा, सगळे उपस्थित होते। सगळ्यांशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की आपण आम्हाला मतदान करा। त्यांनी काही आश्वासन दिलं? आश्वासन काय? आम्ही मतदान, त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला मतदान द्या। तर उपस्थित राहिले तर ते तर आता मतदार आहेत ना, प्रत्येक उमेदवार जाणार आहे। पण ज्या पद्धतीने काही काँग्रेस प्रणित आघाडी होती, त्यामुळे सगळे त्यांना काँग्रेसचे नगरसेवक किंवा काँग्रेस समर्थित नगरसेवक समजत होते। अहो, पण माझ्या बैठकीला मग अनेक BJPचे नगरसेवक आले। ही निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये सगळे मतदार आहेत ना। तुम्ही किती BJPच्या नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या? मी जवळपास 50% जास्त लोकांच्या माझ्या भेटीगाठी झाल्या, अनेकांशी। नगरसेवकांच्या? हो। आणि आता ते नगरसेवक मला सापडत नाही आहेत। आज मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे त्याची की आमचे मतदार कुठे गेले, शोधून द्या आम्हाला। मतदारच दिसत नाही आहेत। आणि त्या पक्षाचे मतदार म्हणजे भाजपचेच की सर्व पक्ष? नाही, भाजपचेच गेलेले आहेत। बाकी कोणत्याही अनेक त्यांच्या अलायन्स पार्टनरमधले नगरसेवक आम्हाला भेटले, कारण मी एक पत्र, आव्हानात्मक पत्र लिहिलेलं आहे। ते पत्र घेऊन माझे कार्यकर्ते जे आहेत ते घरोघरी जातात त्या मतदारांच्या, नगरसेवकांच्या। तर अनेक लोक जे आहेत ते गेलेले आहेत सहलीला। आता बावनकुळेंना असं वाटतं की जनता खूप खुळी आहे, जनतेला काही समजतच नाही, ते बोलतात तेच खरं मानते जनता। त्यांना असं वाटतं की ते स्वखर्चाने गेले। तुम्ही नागपूरचे महापौर ज्या भाजपचे आहेत त्यांना देखील भेटले, त्या काय म्हणत होत्या? नाही, त्यांना विनंती केली मी, कोणी काय असं म्हणत थोडी असतं। आम्ही विनंती केली, म्हटलं बघा ताई, OBCचा लढा कसा मागे पडला, SC STचा लढा कसा मागे पडला, कसा बहुजनांवर अत्याचार होतो आहे, त्याच्यावर तर आपल्याला एकत्र उभं राहायचं आहे, असे आम्ही त्यांना विनंती केली। दावा केला की जवळपास 50% भाजपच्या मतदारांना भेटले, म्हणजे साधारण 150च्या वर मतांची ही संख्या होते। हो, भेटलो ना मी, सगळ्यांना भेटलो मी, माझं फोनवर बोलणं झालं। आता तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, मी उमेदवार आहे, भाजपचे उमेदवार आहेत, तर आणि बाकी सगळे मतदार आहेत। जरी कोणी भाजपचा नगरसेवक असेल, कोणी शिवसेनेचा असेल, कोणी राष्ट्रवादीचा, कोणी काँग्रेसचा, पण ते मतदार आहेत ना, त्यांना आम्ही भेटतो म्हणजे भ्रम तयार करण्याचं काही कारण नाही आहे। हे जे भ्रम करण्याचं जी पॉलिटिक्स आहे ना BJPचं, त्याला आता काही जास्त प्रतिसाद मिळणार ते काय होईल? भाजप तर विजयाचा दावा करत आहे, तुम्हाला काय वाटते या निवडणुकीत? जिंकण्यासाठी लढतो आहे मी, मुद्द्यांवर लढतो आहे। ते सांगतात की आम्ही हे फोडून टाकू, काँग्रेसचे नगरसेवक फोडून टाकू, ते फोडून टाकू। वस्तू आहे का त्या? आम्हाला माझ्या सर्व मतदारांवर पूर्ण विश्वास आहे। 24 कॅरेट गोल्ड आहे आता आमच्याकडे जे आहे ते। भाजपच्या मतदारांवर मग त्यांना मुद्द्यांनी आव्हान करतो आहे आम्ही असं नाही म्हणतो आम्ही फोडून टाकू, आम्ही पैसे देऊ, आम्ही सहलीला घेऊन जाऊ, असं नाही म्हणतो आम्ही मुद्द्यांवर बोलतो आहे। म्हणाले की तक्रार करणार, कोणाकडे तक्रार करणार आहे? निवडणूक आयोगाकडे करणार आहे, कोणाकडे करणार आहे? शेवटी ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली सुरू आहे ना। निवडणूक आयोगाचे अधिकार आहे, संविधान दिलेले। आम्ही त्याच्यामध्ये काही कलमं आहेत, त्याच्या अनुषंगाने विचारणा करू त्यांना की बा हे अशा पद्धतीनं करता येत नाही, हे केलं, याच्यावर कारवाई करा। मतदार सापडत नाहीत ना। कधी करणार? आज करणार? आज करणार।
आपण बघू शकतो की संख्याबळ जरी खूप फरक काय म्हटलं एक तक्रार आमची ऑलरेडी झालेली आहे. काय तक्रार होती ती तक्रार चालत्या निवडणूक आचारसंहिता असताना मौद्याचे नगराध्यक्ष आणि तिथले काही नगरसेवक यांनी भूमिपूजन केलेलं आहे कामाचं आणि त्याची आचारसंहिता भंग म्हणून आम्ही तक्रार केलेली आहे. आता निवडणूक आयोग त्याच्यावर कारवाई करता का ते आम्हाला बघायचं आहे. आमचे जे उपनगराध्यक्ष आहे शुभम तिघरेजी यांनी ती तक्रार ऑलरेडी केलेली आहे. आम्ही त्याची पिटिशन तयार करतो आहे. आणि दुसरी तक्रार मतदार संपर्काच्या शोधून द्या आम्हाला. निवडणूक आयोगाचं काम आहे. मतदार शोधून द्या आम्हाला. मतदार संपर्कात नाही, आमच्या भेटत नाही आमच्या घरी. उमेदवार म्हणून तुम्हाला भेटायला जायचं आहे पण मतदार उपलब्ध नाही. उपलब्ध नाही आहेत. मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. मला त्यांना मुद्दे समजून सांगायचे आहे की मी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढतो आहे, पण मतदार भेटत नाही आहेत. तर मला निवडणूक आयोगाला विनंती करायची आहे की आमचे मतदार शोधून द्या. भाजप तर म्हणते की ते प्रशिक्षणासाठी गेलेले आहे, त्यांचा प्रशिक्षण वर्ग आहे. भाजप जनतेला कोळीच समजते ना. प्रशिक्षण 23, 24, 25 लावू शकतो. 14, 15, 16लाच का? 15, 16, 17लाच का? आणि गोव्याला कोणतं प्रशिक्षण आहे? हैदराबादला कोणतं प्रशिक्षण आहे? उज्जैनला कोणतं प्रशिक्षण आहे? जम्मू काश्मीरला कोणतं प्रशिक्षण आहे? पचमढीला कोणतं प्रशिक्षण आहे? याचे उत्तर द्या भाजपनी. आपण बघू शकतो म्हणजे कशी खरं तर मतांचा फरक जरी खूप असला तरी अत्यंत ट्विस्ट आणि हळूहळू या निवडणुकीची तीव्रता कशी वाढताना पाहायला मिळत आहे. अतुल लोंढे हे आज निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे की त्यांच्या मतदारसंघातील मतदार हे बाहेर गेले किंवा ते संपर्क होत नाही त्यांच्यासोबत, त्यामुळे निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी. सोबतच काही नगराध्यक्षांनी भूमिपूजन देखील केलं आहे आचारसंहिता काळामध्ये, त्यामुळे त्याची देखील आधीच तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्याचं उमेदवार अतुल लोंढे यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.